नॅशनल लेवलच्या नीट आणि जेडबलई याच्या पलीकडचे आपल्याला एंट्रन्स माहित आहेत का? छोटं तुम्हाला उदाहरण देतो बीएचं. बीएची डिग्री आपल्याकडे कशाला केली जाते? बीएची डिग्री आपल्याकडे कशाला केली जाते? तर पोरगी लग्नाला आलेली आहे, मग तिला काहीतरी पत्रिकेवर शिक्षण टाकायला लागेल, मग काय की इथं मुक्तची बीएची डिग्री टाका, तिचं ऍडमिशन 1,00,000 रुपये हुंडा कमी होते. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या इकडे बीएची डिग्री ह्या करण्यासाठी केली जाते. आज पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल, एसपी कॉलेज असेल, 96% हे बीएचा कट ऑफ आहे. बीए मध्ये जर इकॉनॉमिक्स मध्ये जर तुम्ही एखादी डिग्री केली आणि नंतर तुम्ही एमए पॉलिटिकल सायन्स तिथंच रानडे इन्स्टिट्यूटला केलं तर फक्त बीए मध्ये तुम्हाला 12-13 लाखाचं पॅकेज उपलब्ध होतं. पण ह्यासाठी आपण तितकं मोठं स्वप्न बघत नाही. फील्ड कुठली असो, बीएससी असो, कुठलीही फील्ड असो, तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला फक्त टॉपच्या कॉलेजचं स्वप्न बघायचंय. फक्त मला एंट्रन्स द्यायची नॅशनल लेवलची म्हणून मी जेई नीट नाही बघितलं पाहिजे. तर त्याचबरोबर मला जर लॉयर व्हायचंय तर क्लॅट देऊन मी एखाद्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला गेलो पाहिजे. त्याचबरोबर सीईटी देऊन मी दिल्लीच्या एखाद्या मोठ्या विद्यापीठाला गेलो पाहिजे. आपला पोरगा इथं स्वप्न बघताना काहीतरी व्हायचं तर जिल्ह्याच्या कॉलेजवर नाही अडकला पाहिजे, तर इथल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दिल्ली गाजवली पाहिजे. हे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे.